अधिकाऱ्यांमुळे ना भिका लागल्या पिका तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे आणि ह्या चांगल्या अधिकाऱ्यांच्या नावाला पट्टा लागतो तुमच्यामुळे। काय झाले ते सांगा ना तुम्ही। ते काय बोलले ते आम्हाला पांगवले मग का बजेट फुटला नाही काय बोलू आपली काय सांगा ना ते सर ते आता नाही का ते जे अर्ज आहे ना त्याला नाही का बघा त्या दिवशी तुम्ही काय म्हणले होते मला मी शिरोड मध्ये आलो शिक्रापूर मध्ये साहेब त्या दिवशी काय म्हणले आम्ही पांगवले मग पांगवलेलं निघावं का तुम्ही एकच पाय खाली असे पंडित टाकून ठेवा। त्यांची बाजू 1.5 वर्ष किती तारखेला जमा केलं सगळे वाचा बरं किती तारखेला जमा आहे 18/2023 आता तारीख किती आहे तुम्हाला अजून बी हात लावता आला नाही याला। आम्ही 3 आठवडे झाले मागतोय आता ह्याच्यातलं एक प्रकरण काढलेला नाही ऐकून घेऊ आपण। हा काय एका योजनेला सर 3 लाख रुपये लागतात। मागच्या वर्षी आपण नाही तसं पत्र लिहून पाठवायचे का नाही ती योजना त्यावेळेस तुम्ही हातात लावलं नाही आता मार्ग काढता तुम्ही 50-50 हजार रुपये झाले होते आणि हे जे अर्ज आहे 50,000 रुपयात होत नाही थोडी होते। अहो ते प्रश्न आता उठवले आमच्या मार्गातून ते प्रश्न आता उठवले आपल्या फंड मध्ये होत नाही। हे अर्ज तसेच राहिले म्हणजे बेसिक सांगतो त्यांच्याकडून 1823 त्या डिस्पॅच कडे आले आणि यांच्याकडे गेलेच नाही त्यामुळे ते हे जे म्हणतात एवढंच आमच्या मागं आम्हाला 2 मिनिट सगळं सांगू द्या। तर त्यामुळे ते त्यावेळेस ती शेळी पालन होतं एक काहीतरी मत्स्य व्यवसायाचं होतं आणि होडी होती तर ह्या काही योजना त्याच्यातून त्यावेळी नव्हत्या। ज्यावेळी चर्चा झाली तर ते हे बसवायचे अर्ज हे असं ठरलं म्हणून हे अर्ज तसे ठेवलेले आहेत आणि त्याचा प्रस्ताव दिलेला असं आहे ना। यावेळेस आपण ते अर्ज नाही का प्रस्तावित सर आता तो मार्ग निघला म्हणून तुम्ही आता बोलताय त्या दिवशी ते म्हणल्यात की आम्हाला सगळीकडे दिल्यात म्हणून आम्ही स्वतः जो पण फंड आल्यानंतरच तुम्ही देऊ शकणार ना। जातीचे दाखले काय म्हणले तुम्ही जाती दाखले नाही त्याला दाखले सेट जोडले दाखले तुम्ही हातच लावला नाही त्या अधिकाऱ्यांना आम्हाला बोलायचा अधिकारच नाही त्या देवांना तुम्ही ह्याला हात का नाही लावला एवढाच आमचा प्रश्न होता। आम्ही लय हलकट आम्हाला तुम्ही समजला आम्हाला कुत्र्याचं जेवण दिलं तुम्ही तसं नाही माणसात नाही दिलं कुत्र्याचं जेवण आहे आतापर्यंत 100% नको आम्हाला पुन्हा पाच मला सगळं द्यावं घ्या अहो नाही काय म्हणलं तुम्हाला अहो हे काम करा माझ्या आम्ही हा चला होणार आहे काम नाही झालं तर मग मी देऊ घालतो ना ह्याला सेटमेंट करा। हा बरं ते करतील साहेब मला असं काम सांगते की काय भरोसाच नाही। ते 20-30 हजाराच्या प्रकरणात बसू नका 50-50 हजार तर आमची वाढीवारीच घालवले तुमच्या अधिकाऱ्यांनी आम्ही 50 नका देऊच नका ह्याच्यावर कारवाई करा रुपये देऊ नका 2 वर्ष आम्ही काय त्याच्या पैसे देऊच नका। परतचे कर्मचारी साहेब असं वागणार नाही त्यांच्यावर कारवाई करा एवढीच मागणी आमची। तुम्ही किती दिवस राहणार 1.5 वर्ष 2 वर्ष इथं तुमच्या नंतर तेच राहणार आमच्या वाटेला चटणी आणि मिरची मेलेली कोंबडी खाळ्या पडलेली किती ते बघून आपल्याला परत वाईट वाटतंय नको नको वाईट वाटत तासभर आलं की पैसे मागायची काय चालूच आहे। जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी हलणार नाही तुम्ही कारवाई केलेली पत्र द्या। गुन्हेगार धर्मी जातो आहे वगैरे तर वाढले परंतु याच्यावर कारवाई काय केली तिथे लावले आणि
तुमचं अजून मी तिकडेच पडले. जी कोणी सगळे एजंट साहेबांनी तुम्हाला काय सांगितलं चांगलं आहे ते बोलतो. तुम्ही जे म्हणता ना एजंट आहे एजंट रेकॉर्ड होते ना. कशाला? बरं मला सांगा जितेंद्र काळे कोण आहे? एक मिनिट सांगा कोण आहे? आपले तुम्हाला एवढंच लक्षात घ्या. कुऱ्हाड झाड तोडती त्याचा झाड आलाकडे जातो. आपल्याला पहिले नीट होत नाही म्हणून आपण दुसऱ्याच्या पकडून मार खातोय. जितेंद्र काळे कोण आहे? आपलाच आहे तुम्ही म्हणता. मग याला मला नाही वाटत समाजाचं खातो मी. मला आपल्याला नीट झाला पाहिजे मग आपल्या दुसऱ्याला गोड दाखवायला आलाय. मग अधिकाऱ्यांकडे जापाव त्यांना म्हणून त्या म्हणले ना साहेब तुम्हाला मला काय माहिती साहेब कुणाला पावत्यात साहेब लपवतात का? लपवायची काय काम नाही. 143 प्रकरण त्याच्यात आमची 35 गाठली असते काय फरक पडला असता. एजंटची कसं काय मंजूर झाली? आनंदी मंडळ ह्यातलं एक नाव दिसत आहे तर मी लगेच इथं लगेच पोचा तुमचं नाव सांगा ना. काही की म्हणत मी वाचलं पहिलं तर नव्हतं. आमचं 35 नाव येऊन गेलो आम्ही. नाववाल्यांच्या काळात फोन लावला त्यांना साहेब. इथे बी घेत बघा का नाही हो. 100 10-12 दिवसापूर्वी येऊन गेलो आम्ही चेक करून. तेव्हा नव्हतं. हे बघा मी मला नंबर बी सांगितला 8 नंबरला. जयेंद्र ख्रिश्चन भोसले इंदिरा कॉलनी मुखई सुरूच आहे का तुम्ही? भाजीपाला गावाला भाजीपाला 50 आता ते पहिलं नव्हतं. आता मला काय म्हणायचं त्याला जादू पडली तुमचं नाव टाकलं 10-12 दिवस झाले येऊन गेलो. त्याच्यातल्या हे नाही आपण मार्गेचं ना लावून टाकावं आमच्या हे महाराज म्हणले होते का नाही तुम्ही नाही म्हणायचं नाही आता रेडो पडेल लगेच तुम्ही त्या दिवशी काय म्हणलं होते शेळीवाल्याकडे शेळी दिली बकरीवाल्याकडे बकरी दिली कोंबडीवाल्याकडे कोंबडी नावाल्याकडे नाव हे एकत्र आहे गाठी सोडली नाही हेच वाटतंय मी हसून घाला होता तुम्ही आमचं तुम्ही एवढं जेवण असं वाटतंय तुमच्या पाय नाही पाय बोलता तुम्ही फार चांगले काम करता.